येस. थेरीगाथा परिचय. थेरीगाथा ही पाली त्रिपिटकातील खुद्दक निकायामधील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. यामध्ये भिक्षुनी म्हणजे श्री भिक्षू यांनी स्वतःच्या अनुभूतीतून रचलेल्या गाथा समाविष्ट आहेत. थेरी म्हणजे ज्येष्ठ भिक्षुनी आणि गाथा म्हणजे पद्य आणि काव्य. थेरी गाथा ज्येष्ठ भिक्षूंच्या अनुभूतीचे काव्यात्मक अभिव्यक्ती आहे. म्हणजे त्यांचं जीवनचरित्र आपण म्हणूया. ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व, बुद्धकालीन स्त्रियांचे आध्यात्मिक आत्मकथन, श्रीमुक्तीचा व आध्यात्मिक समानतेचा प्राचीन पुरावा, पाली साहित्यातील सर्वात जुने श्रीलेखन, पालीच साहित्यातील नव्हे तर जगातील साहित्यातील सर्वात जुने श्रीलेखन. मग त्यामध्ये कुठली भाषा हो, प्रांत हो, देश हो, किंवा पूर्ण विश्वामधील सर्वात पहिलं श्रीलेखन साहित्य आपण म्हणूया, विश्वातील सर्वात पहिलं श्रीलेखन साहित्य आहे. थेरी गाथेमुळे हे सिद्ध होते की निर्वाण प्राप्ती पुरुषांपुरती मर्यादित नव्हती. म्हणजे सर्वात प्रथम श्री साहित्य कोणी लिहिलं किंवा उत्पन्न झालं तर हे पाली साहित्यामधून आपल्याला दिसून येतं. आणि हे फक्त निर्वाण प्राप्ती म्हणजेच आध्यात्मिक मार्ग फक्त पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांसाठी पण हा आहे. स्त्रिया पण निर्वाण प्राप्त करू शकतात, म्हणजे ज्ञान प्राप्त करू शकतात. म्हणजे आता जो पण ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग हा फक्त पुरुषांनाच होता, पण बुद्ध आल्यानंतर हा प्राप्त करण्याचा मार्ग स्त्रियांना पण मिळाला, पुरुषांइतकाच. या ग्रंथाची रचना एकूण गाथा 73 भिक्षुणींच्या आहेत. गाथांची संख्या सुमारे 522 आहे. काही लहान गाथा आहेत आणि काही मोठ्या आत्मकथनात्मक आहेत. थेरी गाथेतील प्रमुख विषय आहे दुःखातून मुक्तीकडे प्रवास. यामध्ये विवाह, मातृत्व, दारिद्र्य, मृत्यू, सामाजिक बंधने, दुःख, वैराग्य, धम्म, निर्वाण. धम्म आहे, निर्वाण आहे, असा थेरी गाथेतील मुख्य विषय आपल्याला दिसून येतो. म्हणजे आता काही स्त्रियांचं वैवाहिक जीवन, त्यामध्ये आलेले त्यांना समस्या, दुःख, मातृत्व, दारिद्र्य किंवा मृत्यू असेल किंवा सामाजिक बंधने आहेत. यामधून त्या कशा बाहेर निघून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं, हे संपूर्ण साहित्य किंवा त्यांचे विचार या ग्रंथामध्ये दिसून येतात. त्यामध्ये दुःख आहे, मग त्यांचं वैराग्य आहे, मग धम्माचा अभ्यास आहे, मग निर्वाण आहे. श्रीजीवनाचे वास्तव आहे. त्यामध्ये समजा विधवा झालेली स्त्रिया आहेत, ते कशा भिक्षुणी झाल्या. सौंदर्यवान स्त्रिया आहेत की ज्यांना जास्त त्याचा गर्व होता, किंवा म्हातारपण आहे, ही देहाची कशी अनित्यता आहे. विशाखा यांचं आत्मचरित्र आहे, त्यांनी देहाची अनित्यता कशी आहे हे त्यांचं जीवनचरित्रावरून सांगितलेलं आहे. धम्मसाधना आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा. त्यानंतर विपश्यना, मेत्ता, अनिच्च, दुःख आणि अनात्म याची अनुभूती आहे. निर्वाण आहे, निर्वाणाचा आनंद, जे क्लेशाचा क्षय, जन्ममरणाचा अंत कसा होतो, ही माहिती इथे सांगितलेली आहे. काही प्रसिद्ध थेरी गाथा आहेत तशी, म्हणजे महाप्रजापती गौतमी थेरी आहे, हे पहिल्या भिक्षुणी आहेत. संघ स्थापनेचा इतिहास आहे, मागच्या वर्गामध्ये आपण घेतलं. किसा गौतमी थेरी आहे, मृत पुत्राच्या दुःखातून धम्मप्राप्ती, अनित्यताबोध. पटाचारा थेरी आहे, कुटुंब नाशानंतर प्रज्ञाप्राप्ती, म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी कशी ज्ञान प्राप्त केलेली आहे, त्याचं वर्णन त्यांनी त्यांच्या या आत्मचरित्रातून केलेलं आहे. धम्माने मानसिक उपचार कशा पद्धतीने होतात ही माहिती यामधून मिळते. सुंदरी नंदा थेरी आहे, सौंदर्याच्या अभिमानातून कसं त्यांना मिळालेलं आहे त्याची माहिती होते. अंबपाली थेरी आहे, वैभवातून त्याग. तर अशा आपण निवडक ज्या थेरी आहेत, या निवडक थेरीविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामधील आपण किसा गौतमी थेरी याविषयी
थोडं जाणणार आहोत सुरुवातीला. भाषिक व साहित्यिक वैशिष्ट्ये यामध्ये त्यांची जी भाषा आहे सोपी आहे, सरळपाली भाषा त्यांनी वापरलेली आहे. भावनिक आत्मकथनात्मक शैली आहे. यामध्ये रूपक आहेत, उपमा आहेत, उदाहरणार्थ दिवा, नदी, वादळ अशा पद्धतीने. थेरी गाथा अभ्यासाचे महत्त्व आहे. अ, थेरी गाथा अभ्यासाचे महत्त्व आजच्या काळात म्हणजे स्त्री सक्षमीकरण या आत्मचरित्रामधून स्त्रियांना आणखी प्रेरणा मिळेल दुःखातून मुक्त होण्यासाठी, ज्या परंपरेने ज्यांना बंदिस्त केलेलं आहे. आता आपण म्हणजे स्त्री सक्षम करण्याचा हा एक ग्रंथ आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रियांसाठी हा ग्रंथ वाचन स्त्रियांसाठीच नव्हे, सर्वांसाठीच कंपल्सरी आहे. पण स्त्रियांनी सर्वात प्रथम हे वाचावं की स्त्रिया म्हणजे ज्या पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये स्त्रिया ज्या गुलाम झालेल्या आहेत त्यांचा मुक्तीचा मार्ग म्हणजे ह्या थेरी गाथा आहेत. कारण दुसऱ्यांचं जीवनचरित्र वाचल्यानंतरच आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि आपणही त्या मार्गाने जात असतो. म्हणजेच हे आत्मचरित्र आहे 73 भिक्षुणींचं. यामध्ये मानसिक आरोग्य आहे व ध्यान उपयोगी ग्रंथ आहेत. जीवन संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा आहे. धर्म, मानसशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे. याचा संगम इथे झालेला आहे. तर अशा ह्या अतिशय महत्त्वाच्या ग्रंथ आहेत. म्हणजे अशा बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधल्या भिक्षुणी आलेल्या आहेत. जसं एक भिक्षुणी आहेत की त्यांना पतीचा खूप जाच होता. पती त्यांना मुसळ्याने मारत होता, दारू पिऊन खूप त्रास देत होता. त्यांनी त्यांचं जीवनचरित्राचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे गरीब घरापासून तर श्रीमंत घराण्यांपर्यंत जेवढ्या पण स्त्रिया झाल्या, जो जो त्यांना अनुभव आला आणि त्यांनी अ, भिक्षुणी झाल्यानंतर कशा त्यांनी ज्ञान मिळवलं, अशा ह्या गाथेमधून आपल्याला थेरी गाथेमधून माहिती होतं. तर त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर पहिलं जे आहे किसा गौतमी थेरी यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि संपूर्ण त्याचा अभ्यास आपण याच्या माध्यमातून आणि त्याचं विश्लेषण काय आहे हे आपण करणार आहोत. किसा गौतमी थेरी, ज्यांना पाली भाषेत किसा गौतमी आणि संस्कृतमध्ये कृषा गौतमी म्हणून ओळखले जाते. तर आपण पालीचंच आहे. संस्कृतमध्ये पण यांच्या जीवनचरित्राबद्दल दुसरे ग्रंथ आहेत जे त्रिपिटक बुद्धिस्ट संस्कृत ग्रंथ आहेत महायानी परंपरेचे, त्यांच्याविषयी पण तिथे सांगितलेलं आहे. ही एक प्राचीन बौद्ध भिक्षुणी होती ज्याच्या जीवनकथेतून बुद्धांच्या मृत्यूच्या सार्वभौमिकतेच्या, अनित्यतेच्या आणि दुःखापासून मुक्तीच्या मार्गाच्या गहन शिकवणुकीचे उदाहरण मिळते. तिची कथा बौद्ध परंपरेतील सर्वात प्रसिद्ध आहे, जी दुःख कसे आध्यात्मिक जागृतीकडे नेते हे स्पष्ट करते. कथांच्या विविध आवृत्त्या आहेत. थेरी गाथा मधील कॅनॉनिकल गाथांचा प्रवास, कॅनॉनिकल प्रवासातील दुःखद घटनांच्या मालिकेचे वर्णन करतात. तर नंतरच्या टीकांमध्ये तिची ओळख मोहरीचे बीज उपमेशी जोडली जाते. मोहरीच्या बीजाची आवृत्ती ही सर्वाधिक प्रचलित आहे आणि लोकप्रिय कथांमध्ये तिच्या नावाशी जुळते. आता पार्श्वभूमी आणि प्रारंभिक जीवन. बुद्धांच्या काळात सुमारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात सावथी, आधुनिक भारतातील श्रावस्ती येथे जन्मलेली किसा गौतमी एका गरीब कुटुंबातून आली होती. ती दुबळी आणि अशक्त होती, म्हणून तिला किसा हे टोपणनाव मिळाले, ज्याचा अर्थ दुबळी किंवा कृश असा होतो. तिच्या गरिबी आणि दिसण्यामुळे
तिच्या सासरच्या लोकांकडून तिचा तिरस्कार होत असे. मात्र तिने एका मुलाला जन्म दिला तेव्हा तिचा घरातील दर्जा आणि आदर वाढला. तर बरंच हे उदाहरण आपल्याला दिसून येतं की मुलगा झाला, घरामध्ये मुलगा जन्माला आला, समजा ज्या स्त्रीला महत्त्व दिल्या जात नसेल तर अचानकच सर्व महत्त्व द्यायला लागतात. पिक्चरमध्ये पण आपण बघितलेलं आहे, मराठी मूवीमध्ये, की मुलगा झाला म्हणून थोडा आदर सत्कार केला जातो. दुर्दैवाने म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा जो अजून लहान होता अचानक आजारी पडला आणि मरण पावला. काही कथांमध्ये खेळताना पडून मरण पावला असे सांगितलेले आहे. दुःखाने व्याकुळ झालेली किसा गौतमी त्याच्या मृत्यूला नाकारत होती. म्हणजे त्याचा मृत्यूच झाला नाही असं ती नाकारत होती. वेडेपणात तिने मुलाच्या मृतदेहाला घेऊन गावातून घराघरात जाऊन त्याला जिवंत करण्यासाठी औषध किंवा उपाय मागितला. गावकऱ्यांना तिची दया आली, पण त्यांनी तिला वेडी समजून म्हणजे टाळलं. एका दयाळू व्यक्तीने तिला जवळच शिकवण देत असलेल्या बुद्धाकडे जाण्याचा सल्ला दिला. बुद्धांची भेट आणि मोहरीच्या बीजाची शिकवण. किसा गौतमी मृत मुलाला घेऊन बुद्धाकडे गेली आणि त्यांना उपाय मागितला. तिच्यातील दृष्टीची क्षमता ओळखून बुद्धांनी दयाळूपणे मदत करण्याचे मान्य केले. पण एका अटीवर त्यांनी तिला शहरातील कोणत्याही घरातून एक मुठभर मोहरीचे दाणे, याला बीज म्हणू शकतो आपण, एक सामान्य स्वस्त मसाला जो आहे मोहरीचा दाणा, आणण्यास सांगितले. ज्या घरात कधीच कोणी मरण पावले नसेल अशा घरातून आणायचे सांगितले. आशेने भरलेली ती घराघरात फिरू लागली की असं घर मला शोधायचं आहे की जिथे आतापर्यंत एकही कोणाचा मृत्यू झालेला नसेल, आणि अशा घरातून जर मला मोहरी मिळाली तर माझा मुलगा जिवंत होईल. अशा आशेने भरलेली ती घराघरातून फिरू लागली. सुरुवातीला लोक मोहरीची बीजे देण्यास तयार नव्हते, म्हणजे मोहरीचे दाणे देण्यास तयार नव्हते, अ, देण्यास तयार होते. पण जेव्हा तिने विचारले की त्यांच्या कुटुंबात कोणी आतापर्यंत मरण पावलं आहे का, तेव्हा प्रत्येक घरात काही ना काही नुकसानाची कथा होती. म्हणजे काही ना काही कोण ना कोणी गेलेलंच होतं. कोणाची आई वारलेली होती, कोणाचे वडील होते, भाऊ होते, बहीण होते, मुलगा होता किंवा नातेवाईक होते. असं ती शोधत शोधत दिवस संपत असताना तिला सत्याचा बोध झाला. मृत्यू प्रत्येक घराला स्पर्श करतो. कोणतेच कुटुंब दुःखापासून मुक्त नाही असं तिला जाणवले. थकलेली आणि प्रबोधित झालेली ती दाणे न आणता बुद्धाकडे परतली. तिने मुलाच्या मृतदेहाला स्मशानात पुरले आणि बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खुनी म्हणून दीक्षा घेतली. या भेटीने तिला दुःखाचे पहिले आर्य सत्य म्हणजे दुःख आणि सर्व गोष्टीची अनित्यता शिकवली. बुद्धाच्या कुशल पद्धतीने तिच्या वैयक्तिक दुःखाला सार्वभौमिक समजूतदारपणे रूपांतरित केले, ज्याने तिला सांसारिक आसक्तीचा त्याग करण्यास प्रेरित केले. थेरीगाथाच किसा गौतमीला दिलेल्या गाथांमध्ये दुःखद घटनांची वेगळी मालिका वर्णन केली आहे, जी कदाचित नंतरच्या परंपरांमध्ये कथांच्या मिश्रणाचे सूचक आहे. या कथेत दुसऱ्या मुलास गर्भवती असताना आणि पती व पहिल्या मुलासोबत प्रवास करत असताना वादळ येते. आश्रय बांधताना, आता थोडी दुसरी कथा आहे. तर इथे कुठला अभ्यास केलेला होता ते आपण बघूया. भिक्खुनी म्हणून किसा गौतमीने आर्याष्टांगिक मार्गाचा कठोर अभ्यास केला. तिने म्हणजे अर्हत पद प्राप्त केले. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त झाली. थिरी गाथेतील तिची गाथा जी आहे आध्यात्मिक मित्रत्वाच्या मूल्यांवर, स्त्रीत्व आणि प्रसूतीच्या दुःखावर, तिच्या वैयक्तिक दुःखावर आणि अंतिम मुक्तीवर प्रतिबिंबित करतात. आता आपण डायरेक्ट त्यांच्या अ, जीवनचरित्राविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली. त्यांनी म्हणजे किसा गौतमी जे वर्णन केलेलं आहे त्यांच्या जीवनाविषयीचं ते डायरेक्ट घेऊया आपण.
किसा गौतमीच्या शब्दात नेमकं किसा गौतमीने याविषयी काय म्हटलेलं आहे आपल्या जीवनाविषयीचं ते जाणून घेऊया आपण. पाली टू मराठी घेऊया म्हणजे आणखी आपल्याला समजायला सोपं जाईल. अगोदर मराठीत समजून घेऊया, नंतर मग आपण पालीत घेऊया. तिच्या शब्दामध्ये किसा गौतमी म्हणते, प्रशंसनीय मित्र असणे म्हणजे प्रशंसनीय मित्र असणे. जगाच्या संदर्भात ऋषींनी प्रशंसा केली आहे. प्रशंसनीय मित्राशी संबंध मूर्खालाही शहाणा बनवतो. सद्गुणी लोकांशी संबंध ठेवावा, त्याने विवेक वाढतो. सद्गुणी लोकांशी संबंध म्हणजे चांगल्या लोकांशी संबंध सर्व दुःख आणि तणावापासून मुक्त होतो. दुःख जाणतो, दुःखाची उत्पत्ती तसेच समाप्ती आणि आर्याष्टांगिक मार्ग जाणतो म्हणजे चार आर्य सत्य. आता इथे चार आर्य सत्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की चार आर्य सत्य कशा पद्धतीने आपण जाणत असतो. त्रासदायक वेदनादायक आहे स्त्रीची अवस्था, म्हणून तमक तमक लोकांचा तमक तमक म्हणतो. सहपत्नी असणे वेदनादायक आहे. काही एकदा जन्म दिल्यावर गळा कापतात, इतर नाजूक प्रकृतीच्या किंवा विष घेतात. उलट्या जन्माच्या मध्यात दोन्ही आई आणि मुलं नष्ट होतात. जन्म देणार असताना जन्म देणार असताना मी माझ्या पतीला मृत पाहिले. रस्त्यात जन्म देत असताना मी माझ्या घरी पोहोचले नाही. दोन मुले मृत रस्त्यात, पण पती जो आहे तो मृत पाहिला. दुःखी मी, माझी आई वडील आणि भाऊ एका चितेवर जळत होते. आणि बुद्धांनी काय म्हटलं मग, तुझे कुटुंब सर्व गेले. दुःखी, तू मोजता येणार नाही इतके दुःख भोगले आहेस. तुझी अश्रू हजारो जन्मासाठी वाहिली आहेत. मग मी पाहिले स्मशानाच्या मध्यात मुलांच्या स्नायू चघडले जात असताना. कुटुंब मारले गेले, सर्वांकडून तिरस्कृत. पतीचाही मृत्यू, मी अमृत प्राप्त केले. मी हा मार्ग विकसित केला आहे. आर्य अष्टांगिक मार्ग अमृताकडे जाणारा निर्वाण साकार करून मी धम्माच्या आरशात पाहिले आहे. मी बाण कापला आहे, ओझे ठेवले आहे, कार्य पूर्ण केले आहे. मी किस्सा गौतमी थेरी, माझे हृदय चांगले मुक्त झाले आहे, हे सांगितले आहे. आता इथे थोडं त्यांनी काव्याच्या माध्यमातून केलेलं आहे, आपण मराठीतून करण्याचा प्रयत्न केला पण तो व्यवस्थित झालेला नाहीये. तर जो पाली मधला आहे मेन पाली आणि पालीतलं समजून घेऊया म्हणजे आपल्याला आणखी ते समजून येईल. आता आपण डायरेक्ट पालीतून मराठीमध्ये करूया म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. हे मराठीमध्ये व्यवस्थित भाषांतर झालेलं नाहीये. थेरी गाथा ही आपण सुत्त पिटकामधील हा ग्रंथ आहे. म्हणजे तीन पिटक आहेत, विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटकामध्ये पाच ग्रंथ आहेत. त्या पाच ग्रंथामधील पाचवा शेवटचा जो ग्रंथ आहे खुद्दक निकाय, त्यामध्ये छोटे छोटे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांमधीलच थेरी गाथा हा ग्रंथ आहे. तर थेरी गाथेच्या दशक निपात म्हणजे 10व्या निपातामध्ये, थेरी गाथामध्ये पण 10 निपात आहेत, त्यामध्ये 10व्या निपातामध्ये पहिली थेरी म्हणून किसा गौतमीचा उल्लेख आहे. तिच्या गाथाच्या म्हणजे जो गाथा क्रमांक आहे 40, तिच्या 40 गाथा आहेत. क्रमांक आहे 409 ते 448 गाथा दिलेल्या आहेत. या थेरी गाथेत संकलित केलेल्या आहेत. पाली गाथा मूळ आपण बघूया. या गाथेमध्ये
दुःखाचे वर्णन केलेले आहे. पुत्त मरणेन अत्तना उम्मत्तिका विचरी अहम निवत्थानागिनी विसत्तकेसी शौच मे नठ्ठो अमितमज्झे अशोकवन्नं पस्सविरणं तं मे पुत्तकं पिपासिताय अवस्सयं तस्य गवेषिनि नागमं जिनपुङ्गवम् सौमिधम्मं अदिसि अणफलं अमतं पदं गमनीयं तस्साहं सवनेन सन्तुष्टा सक्किस्मिं ठीता विमुक्तिकामा ततो मे उग्गहि सत्था अय्यायमग्गम अमतस्स पत्तिय तस्साह धम्मं सुनीतवान विपस्सीं फल मुपागमीम. त्यानंतर आणखी पुढची बुद्ध शरणागतीची गाथा आहे. मग याचा आपण मराठी पुढे घेणार आहोत. अगोदर पाली वाचून घेऊया. तस्साहं धम्मं सुनीतवान पब्बजिं अनगारियं सच्चानुधम्मं पटिपज्झं यथाभूतं विपस्सिसं सब्बे वे संसारिका दुःखा यदा निम्बितते जनो तदापजानाति धम्मट्ठो यथाभूतं विपस्सनम् एवं खोजानतो पश्यतो विरज्यति सब्बसंयोगे एतं खो संघट्टभूतानं परिनिब्बाणमुत्तमम् निबुद्धधातूय विमुक्ता अचलं पदं अनुपदं खिनं जाति उसितं ब्रह्मचर्यं नत्थिदानि पुनर्भवो. काही संस्कारित गाथा नंतर केलेले आहेत. यस्स कप्पं न जानामि थेर्यप्पमुखा तदा पटिजागरमादाय अपरिनिब्बुतायिका. आता इथे धम्मपदाबद्दल धम्मपद टीका आहे, त्यामध्ये पण यांच्याविषयी थोडक्यात माहिती आलेली आहे. मूळ धम्मपदामध्ये नाही, धम्मपदामध्ये फक्त गाथा आहेत. पण जी धम्मपदाची अठ्ठकथा आहे, टीका आहे, त्यामध्ये पण यांच्याविषयी माहिती आलेली आहे. इथे बुद्धांनी किसा गौतमीला दिलेला उपदेश आहे, जी धम्मपद अठ्ठकथेमध्ये येतं. की धम्मपद अठ्ठकथेमध्ये अशी माहिती येते की एकस्मिन समय म्हणजे त्यांच्या जीवनचरित्राविषयी दिलेला आहे. थेरी गाथेमध्ये फक्त त्यांच्या गाथा आहेत. थेरी गाथा या काय आहेत, नावामध्येच गाथा आहेत. पण यांचं जीवनचरित्र आपल्याला थेरी गाथा अठ्ठकथा आणि धम्मपद अठ्ठकथामध्ये थोडक्यात दिसून येतं. म्हणजे एकस्मिन समय किसा गौतमी नाम एका थेरिया, म्हणजे एका वेळी किसा गौतमी नावाची थेरी होती. मग बुद्ध म्हणाले, जर तू शहरातून, आता इथं हिंदीमध्ये दिलेलं आहे, जर तू शहरातून एक सरसोचे बी म्हणजे अ, मोहरीचे बी किंवा दाणे अशा घरातून आणशील जिथे कधी मृत्यू झाला नसेल, तर तुझा मुलगा जिवंत होईल. आता इथे त्या वरच्या गाथेंचं भाषांतर दिलेलं आहे. किती म्हणते की माझ्या मुलाच्या मृत्यूने मी वेडी झाले होते. नागिनी सारखी वेड्यावाकड्या केसांनी फिरत होते. माझा मुलगा शत्रूंच्या मध्यात नष्ट झाला. अशोक वृक्ष पहा, हे वीरा, हे माझ्या पुत्राला तहान लागली आहे म्हणून निश्चितपणे त्याच्या शोधात मी जिनश्रेष्ठकडे आले, म्हणजे बुद्धाकडे आले. म्हणजे बुद्धांना पण काय म्हटलं जात असत, जिन. बुद्धांना पण जिन हे असं म्हटलं जात असे. जिन म्हणजेच काय की जिंकलेला, जिनचा अर्थ होतो जिंकलेला, असे इथे हे म्हटलं जात असे. ज्यांनी मला अमृतफल देणारा धम्म दाखवला, ज्याकडे जाण्यायोग्य अमृतपद आहे, त्यांचा शब्द ऐकून मी समाधानी झाले. साक्षीभूत ठिकाणी उभी राहून विमुक्तीची इच्छा केली. मग माझ्या स्वामीने मला स्वीकारले. अमृताच्या मार्गाचे ज्ञान दिले. त्यांचा धम्म ऐकून मी विपश्यना फळ प्राप्त केले. तिच्या ज्ञानोदयाची घोषणा. मग ती म्हणते, सच्चेसु पती विद्धचित्ता अस्मिं च धम्मे ठितविज्ज कारणा खिना जाती उसितं ब्रह्मचर्यं नत्थिदानी पुनर्भव. म्हणजे 4 सत्यांमध्ये प्रविष्ट झालेल्या मनाने या धम्मात स्थिर विज्ञान कारणाने जन्म संपले, ब्रह्मचर्य पूर्ण केले, आता पुनर्जन्म नाही. तर असं थोडक्यात
किसा गौतमीने आपल्या जीवनचरित्राविषयी गाथेच्या माध्यमातून इथे हे सांगितलेलं आहे. आता आपण याचं थोडक्यात विश्लेषण करूया. आणि धम्मपद अठ्ठकथा काय आहे? धम्मपद, आता अठ्ठकथेकडे जाऊया आपण. तिने आपल्या जीवनचरित्राविषयी सांगितलेलं आहे. आता यामध्ये दोन भाग आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघायचे आहेत. की दोन भाग कुठले? की मूळ त्रिपिटकामध्ये काय दिलेलं आहे आणि त्यानंतर ज्या अठ्ठकथा आहेत त्या अठ्ठकथामध्ये काय दिलेलं आहे, याचा एक आपण अभ्यास करणार आहोत. कारण फक्त त्रिपिटकच अभ्यासने आपल्याला परिपूर्णता प्राप्त म्हणजे योग्य एवढी माहिती देणार नाहीये त्रिपिटकच. आता ही माहिती कुठं शोधायची? स्क्रीनला आता मी शेअर केलेला आहे. तर ही माहिती शोधत असताना आपल्याला त्रिपिटक देवनागरी टाकायचं आहे. त्रिपिटक देवनागरी असं टाकलं की अशी एक लिंक येते. ती ओपन करायची. त्यामध्ये आपल्याला फक्त पालीच्याच म्हणजे पाली साहित्यच, जेवढं पण पाली साहित्य आहे त्या लिंक ओपन होते. त्रिपिटक, पाली त्रिपिटक हे विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटचं वेबसाईट आहे. मूल त्रिपिटक भाग येतो. मूल त्रिपिटक. आता हे मूल जे त्रिपिटक आहे यामध्ये म्हणजे फक्त त्रिपिटकच वाचलं तर आपल्याला त्रिपिटक समजणार नाहीये किंवा बुद्ध समजणार नाहीयेत. तर एक आपण थोडक्यात माहिती घेऊया कसं समजणार नाहीये. सुत्त पिटकामध्ये यायचं आपण आपण थेरी गाथा बघत आहोत, तर थेरी गाथेच्या अनुषंगाने बघूया. सुत्त पिटकामध्ये 5 भाग आहेत: दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, कुद्दक निकाय. तर हे ऑथेंटिक आहे. याला म्हणजे या वेबसाईटला किंवा ही जी माहिती आहे हे ऑथेंटिक आहे आणि जगाने मान्यता दिलेली आहे. यामध्ये ग्रंथ आहेत वेगवेगळे, 15च्या आसपास ग्रंथ आहेत. तर त्यामधील आपण थेरी गाथा बघणार आहोत. थेर गाथा आणि थेरी गाथा. तर आपण थेरी गाथा बघत आहोत. यामध्ये एकूण 16 निपात आहेत. थेरी गाथेमध्ये 16 निपात. निपात म्हणजे भाग, विभाग आपण ज्याला म्हणत असतो किंवा प्रकरण म्हणूया. एकक निपातो एक प्रकरण, दुक निपातो 2 प्रकरण, तिक निपातो 3 प्रकरण, असे 16. 44 निपातो आणि महानिपातो असे 16 प्रकरण येतात. त्यामधील त्यांनी आपल्याला 10 निपात असं मग सांगितलेलं होतं. 10 निपातो. तर बघूया इथे येतं का 10 निपातामध्ये. हा, एकादश निपातो म्हणजे 10व्या निपातामध्ये हे आलेलं आहे. त्याला 10 निपातो पण म्हणू शकतो आपण. किसा गौतमी थेर यांचे जीवनचरित्र. आता हे जे जीवनचरित्र आहे हे फक्त गाथेच्या माध्यमातून आहे. म्हणजे किसा गौतमी थेरी गाथा म्हणजेच काय, फक्त हिच्यात गाथा आहेत. 213 पासून ह्या गाथा चालू होतात. तर इथे ही गाथा जी आहे समाप्त होते. आता इथे काय, आता ही समाप्त झाल्यानंतर इथे फक्त गाथाच आहे. म्हणजे किसा गौतमीने तिच्या मनातील भावना इथे प्रकट केलेल्या आहेत, पण जीवनचरित्राविषयी नाहीये. इथे जीवनचरित्राविषयी नाहीये, फक्त गाथा माहिती होतात. किसा गौतमी थेरी गाथा. तर 213 नंबरची गाथा आहे. कल्याण मित्तता मुनीना लोकम आदिस्स वनिता कल्याण मित्ते भजमानो अपि बालो पंडितो अस्य भजितब्बा सप्पुरीसा पय्यत था वड्ढति भजन्तान भजमानो सप्पुरीसे सब्बे हि पी दुःखे हि पमुच्चेय दुःखञ्च विजानेय दुःखस्य च समुदयं निरोधम् अट्ठङ्गिकञ्च मग्गं चत्तारीपि अर्यसच्चानि दुःखो इत्थिभावो अख्खातो पुरुषदम्म सारथीना सप्पति कंपिः दुःखम् अप्येकच्चा सक्किं विजातायो गलके अपि कंतन्ति सुखमालिनियो विसानि खादन्ति
जनमारकमज्जगता उभोऽपि व्यसनानि अनुभवन्ति उपविज्जया गच्छन्ति अदस्साहं पतिमतं द्वे पुत्ता कालकता पती च पंथे मतो कपनीयकाय माता पिता च भाता दह्यन्ती च एकचित्तकाय खिन्नकुलीनेकपने अनुभूतं ते दुःखं अपरिमाणम् अश्रु च ते पवत्तं बहुनी च जातिसहस्राणि वसिता सुसानमध्ये अथो अपि खादितानि पुत्तमंसानि हतकुलिका सब्बगरहिता मतपतिका अमतमति गच्छिं भावितो मे मग्गो अर्यो अट्ठङ्गीको अमतगामी निब्बानं सच्चिकतं धम्मादासं अवेक्षिहं अहम अहम अम्मि कंतसल्ला ओहितभारा कतयीकरणयं किसा गौतमी थेरी विमुक्त चित्ता इमं भणे इति. आता फक्त हे पालीमनला आपण वाचलं त्यामुळे एवढं आपल्याला समजले नाहीये. आता यांचं जीवनचरित्र कुठे आहे ते आपण थोडक्यात बघूया. मूळ त्रिपिटकातलं गेलं नंतर आपण अठ्ठकथेमध्ये यायचं आहे. अठ्ठकथेमध्ये आल्यानंतर पुन्हा आपण सुत्तपिटक मधील खुद्दक निकायचं याचं आहे. अठ्ठकथेतील पुन्हा तिथे थेरी गाथा जी आहे तर ते 5 ग्रंथ जी मिळून आहे परमत्थ दीपणी असं नाव पडलेलं आहे 5 ग्रंथांना. म्हणजे त्यामध्ये कुठले येतात तर खुद्दक पाठ येतो, धम्मपद वेगळा आहे. खुद्दक पाठ येतो उदान, इतिउत्तक, सुत्तनिपात, विमानवत्थू, पेतवत्थू, थेरगाथा, थेरीगाथा. तर हे 5 ग्रंथ मिळून परमत्थ दीपन असे हे ग्रंथ तयार होतात. त्यामध्ये आपण थेरीगाथा बघत आहोत, अठ्ठकथा. तर त्यामध्ये आपण 10व्या निपातात याचं सांगितलेलं होतं. 10व्या निपातामध्ये आलेलो आहोत. तर इथे फक्त गाथा नाहीयेत, तर गाथेसोबत संपूर्ण म्हणजे जीवनचरित्रच दिलेलं आहे. आता आपण पुढे फक्त वरती अगोदर गाथाच वाचल्या, तर इथे संपूर्ण एक जीवनचरित्र आहे. म्हणजे आपल्याला संपूर्ण जर जीवनचरित्र माहिती पाहिजे असेल तर अठ्ठकथेमध्ये येऊन बघावं लागेल. तर आता फक्त अठ्ठकथेमध्ये नाही, काही गोष्टी समजा सुटल्या असतील कदाचित. अठ्ठकथेतील काही गोष्टी अचानक सुटल्या असतील तर नंतरचे जे भिक्षू आहेत, सुटल्यानंतरचे जे भिक्षू आहेत, इतर भिक्षूंनी पुन्हा हे संकलन केलेलं आहे. तर हे संकलन कुठे येतं? अठ्ठकथा झाल्यानंतर. म्हणजे त्रिपिटकामध्ये फक्त असं समजू की प्राथमिक गोष्टी आहेत. अठ्ठकथेमध्ये त्यांच्या जीवनचरित्राविषयी आहे. आणि तिसरा भाग येतो टीका. टीका म्हणजे काय की सविस्तर आणखी विश्लेषण, टीकात्मक म्हणजे ती टीका नव्हे तर आणखी विश्लेषण करणे. अठ्ठकथेचं आणखी विश्लेषण करणे म्हणजे त्रिपिटकाचं विश्लेषण अठ्ठकथेत येतं आणि आणखी अठ्ठकथेचे विश्लेषण टीका साहित्यामध्ये येतं. तर खुद्दक टीकामध्ये आल्यानंतर आता इथं नेत्तिप्पकरण टीका येतं, याचे वेगळे भाग आहेत. नेत्यविभाविनी टीका येतं, याचेही वेगळे भाग आहेत. आता इथे ग्रंथारंभ कथा वर्णना म्हणजे इथे कुठली टीका आलेली आहे की जी अठ्ठकथा आहेत त्याचं कसं सुरुवात झालेली आहे, त्या अठ्ठकथेची कोणी कुठे केव्हा कशा पद्धतीने त्या गाथेंचं संकलन केलेलं आहे, त्या अशा संपूर्ण शब्दांचं किंवा त्या गाथेचं किंवा त्या पुस्तकाचं इथे त्यांचं सविस्तर आणखी विश्लेषण येतं. तर आपण हे बघणार नाही आहोत, तर आपण बघणार आहोत अठ्ठकथा साहित्य. अन्य म्हणले तर वेगळे भाग येतात. त्रिपिटकेतर साहित्य येते यामध्ये, त्रिपिटकेतर साहित्य म्हणजे त्रिपिटक, अठ्ठकथा आणि टीका हे त्रिपिटकाशी संबंधित आहे तिन्ही भाग. आणि अन्यमध्ये जे त्रिपिटकात नाही आहेत म्हणजे इतर भिक्षूंनी तयार केलेलं आहे. जर संगाय पुच्छ विसर्जना म्हणजे संगायन म्हणजे या त्रिपिटकाचं संगायन कसं झालं त्याची प्रश्न विचारणे आणि उत्तर देणे, त्याची माहिती इथं आलेली आहे. लेडी सयाडो ग्रंथसंग्रह, जे लेडी सयाडो अ, आहेत त्यांनी जो ग्रंथ रचना केलेली आहे पालीमधून, त्यांचे हे ग्रंथ आहेत. त्यानंतर बुद्धवंदना ग्रंथसंग्रह आहे. यामध्ये वेगवेगळे बुद्धवंदना येतात, बुद्धांच्या विषयी वंदना केलेली आहे.
जिनालंकार हा ग्रंथ काव्य आहे. त्यामध्ये काव्य म्हणजे संपूर्ण बुद्ध वंदना म्हणजे काव्यच येते. हे सर्व गाथाच आहेत. वंश साहित्यामध्ये संपूर्ण श्रीलंकेचा इतिहास आहे. व्याकरण ग्रंथामध्ये संपूर्ण व्याकरण आहे. नीती ग्रंथामध्ये नीती साहित्य आहे. नैतिक म्हणजे सामाजिक जीवनामध्ये कसं व्यक्तीने वागावं किंवा सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीचे व्यक्ती असतात, म्हणजे फसवणूक करणारे, चांगले वाईट, त्या संपूर्ण लोकांचं वर्णन याच्यात आलेलं आहे आणि आपण कसं राहावं वागावं ही माहिती दिलेली आहे. पकिन्न ग्रंथ येतात आणि सिंहल ग्रंथ येतात. म्हणजे हे श्रीलंकेचे ग्रंथ आहेत. तर हे खूप मोठं साहित्य आहे. तर जगामध्ये या संपूर्ण साहित्याचा मोठ्या प्रमाणात अभ्यास चालू आहे. आपण तर करतोच आहे मराठी बांधव म्हणून, पण जगामध्ये याचा खूप मोठा अभ्यास चालू आहे आणि असा अभ्यास एक इन्स्टिट्यूट स्थापन करून म्हणजे इतर धर्माचे ग्रंथ तिथे पारायण होत असेल किंवा पूजापाठ केल्या जात असतील ज्या ग्रंथांचं किंवा वाचन होत असेल, पण एकमेव त्रिपिटक किंवा बौद्ध असा ग्रंथ आहे की तिथे त्याचा अकॅडमिक लेवलवरती अभ्यास केला जातो. म्हणजे कॉलेजेस, विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा अभ्यास केला जातो. आता इतर धर्माचंही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अभ्यास करायला सुरुवात झालेली आहे. पण त्यांचे ग्रंथ लिमिटेड असल्यामुळे ते त्याच्यावरतीच त्याच ग्रंथावरती पुन्हा पुन्हा भाष्य केल्या जात आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक कुठलाही ग्रंथ घेतला इतर धर्माचा, तर त्याच ग्रंथावरती इतर लोक वेगळ्या अंगाने भाष्य करतात. कोणी सामाजिक दृष्टिकोनातून, कोणी राजकीय दृष्टिकोनातून, कोणी शैक्षणिक दृष्टिकोनातून. त्यामुळे वेगळ्या अंगाने त्यांना जसा अर्थ लावता येत असेल जास्तीत जास्त ते लावण्याचा प्रयत्न करतात. आणि मग आधुनिक टेक्नॉलॉजी कशी आमच्या ग्रंथाशी रिलेटेड आहे किंवा ग्रंथामधूनच कशा पद्धतीने भाग घेतलेला आहे किंवा हे जेही संशोधन झाले असेल हे कसं आमच्याच ग्रंथामधलं आहे, असं ते त्यांना सांगायला सोपं जातं. कारण मोजकेच ग्रंथ आहे त्यामुळे कुठलाही एक भाग घेतला त्या ग्रंथाचा किंवा गाथा जरी घेतली किंवा श्लोक जरी घेतला आणि त्या श्लोकचंच त्यांनी त्या एक एक अर्थ आधुनिक जगाशी रिलेटेड वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात. पण पाली असं साहित्य आहे की ते सांगता येत नाही. कारण का लोकांचा या संपूर्ण अभ्यासच नाहीये. म्हणजे संपूर्ण गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे लोकांना व्यवस्थितरित्या त्याचं विश्लेषण करता येत नाहीये. लोकांना सांगता येत नाहीये. कारण हे संपूर्ण ग्रंथ एका व्यक्तीला अभ्यासता येत नाहीये. तर एक एक ग्रंथ घेऊन एक एक अभ्यासक संशोधन करतोय आणि त्याच्यावरती विश्लेषण आणि मांडणी करतोय. पण ते विश्लेषण मांडणी परिपूर्ण नाहीये. कारण परिपूर्ण केव्हा होईल त्याला परिपूर्ण हे संपूर्ण साहित्य वाचावं लागेल तेव्हाच त्याचा जो दृष्टिकोन आहे क्लिअर होऊ शकेल. तर अशा पद्धतीने जगामध्ये वेगवेगळे फंड्स किंवा वेगवेगळे अभ्यासक वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जात आहे आणि आता तर प्रत्येक देशामध्ये बौद्ध धर्माचा अकॅडमिक लेवलवरती अभ्यास केला जातोय. मेडिटेशन तर तिथे आहेतच, पण अकॅडमिक लेवलवरती वेगवेगळे ग्रंथ अभ्यासणे आणि त्याच्यावरती फंड पुरवणे. कारण का म्हणजे अभ्यासकांची कमतरता कमी झाली. म्हणजे तशी वाढत आहे त्या अनुषंगाने, पण कमी आहे तरी पण. म्हणजे अभ्यासक वाढत आहेत, पण जेवढे अभ्यासक पाहिजे पाली साहित्याचा किंवा बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्या मानाने खूप कमी आहेत. म्हणजे मोजकेच असे अभ्यासक आपल्याला दिसून येतात की त्यांनी ग्रंथांचा थोडक्यात भाषांतर केलेलं दिसून येतं, पण त्याचं सविस्तर विश्लेषण केलेलं दिसून येत नाहीये. म्हणजे जर आपण विचार केला, महाराष्ट्राचा जरी विचार केला, तर दोन चार जर आपण विद्वान सोडले, दोन चार जर आपण विद्वान सोडले, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला विद्वान दिसून येत नाहीये की त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे किंवा त्याचा चिकित्सक अभ्यास केलेला आहे किंवा त्याच्यावरती PhD केलेली आहे. तर आता पाली अभ्यासकांची गरज आहे की त्यांनी हे संपूर्ण ग्रंथ मराठीत भाषांतर करावे आणि इतर जे विषय असतील, समजा साहित्यिक लोक असतील, मराठी हिंदी साहित्यिक आहेत किंवा जे हिंदी करणारे आहेत, अ, समजा हिंदीमध्ये PhD करणारे आहेत, मराठीमध्ये PhD करणारे आहेत, इंग्लिशमध्ये PhD करणारे आहेत किंवा फिलॉसॉफीमध्ये PhD करणारे आहेत, कुठल्याही लँग्वेजमध्ये असतील, तर त्यांनी बौद्ध साहित्यातील कुठला तरी एक ग्रंथ घ्यावा. समजा फिलॉसॉफीमध्ये PhD करणारा व्यक्ती असेल तर त्यांनी बौद्ध साहित्यातील एक ग्रंथ घ्यावा आणि त्याच्यावरती फिलॉसॉफिकली PhD करावी. म्हणजे जेणेकरून आणखी लोकांना फिलॉसॉफिकली बौद्ध धर्म समजेल किंवा मराठी भाषिक असेल तर त्याने पालीमधला कुठला तरी ग्रंथ घ्यावा आणि त्याला मराठी भाषेमधून साहित्यिक म्हणून त्यांनी अभ्यास करावा. तर याची खूप वेगळ्या अनुषंगाने वेगळ्या अभ्यासकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना डॉक्टरेट PhD करताना पदवी तर मिळेल, पण लोकांनाही यामधील जे साहित्य आहे
बौद्धिक साहित्य ते उपलब्ध होईल वेगवेगळ्या अनुषंगाने. तर त्यामधील आपण थेरी गाथा बघत आहोत आणि हा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपल्याला एक अभ्यासक म्हणून याकडे लक्ष द्यायचं आहे. यावरती आपण पुढे जाऊन प्रोजेक्ट पण आणायचा आहे. तर याच्यावरती आपण एक वेगळी कार्यशाळा घेणारच आहोत की ज्यांना आवड आहे तर त्यांनी कशा पद्धतीने पाली टू मराठी भाषांतर त्यांना कसं करता येईल ग्रॅमॅटिकली, त्याचा एक आपण जुलै महिन्यापासून एक अभ्यासक्रम आणणार आहोत की लोकांना आपण शिकवणार आहोत की मराठीमध्ये कसं भाषांतर करायचं. त्याचा चिकित्सक अभ्यास तो नंतरचा भाग आहे. पहिले अगोदर प्रथम हे आहे की पालीतून मराठीत कसं भाषांतर करायचं, त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास आणि शब्दसंग्रह. तर ही एक कला आहे भाषांतर करण्याची. त्याचं आपण जुलै महिन्यापासून चालू करणार आहोत आणि ती कोणालाही सहज अवगत होतं. पण ती कशी करायची ते आपल्याला 6 महिने तरी प्रॅक्टिकली अभ्यास त्याचं करावं लागेल, पण येऊन जाईल ते. तर ते आपण जुलै महिन्यापासून चालू करणारच आहोत. तर एक आपण हे थोडक्यात बघितल्यानंतर आता आपण आपल्या पुन्हा थेरी गाथेकडे येऊया. आता आपण या मराठीमधून अर्थ बघूया की नेमकं किसा गौतमीने आणखी काय म्हटलेलं आहे वेगवेगळ्या गाथेच्या माध्यमातून. ते थोडक्यात आपण वाचन करूया. आता फक्त हा आपण थेरी गाथेविषयीचा अगोदर झालेला आहे, पण आपण आणखी 2-4 थेरी आपण बघणार आहोत. हे फक्त इंट्रोडक्शन होतं एक थेरी गाथेविषयीचं, किसा गौतमीला घेऊन. आता आपण पुढे थेरी गाथा एक आपण समजा पुढच्या वेळेस पटाचारा घेऊया. पटाचारा तिचं पाली म्हणणं आणि नंतर त्याच्या खाली मराठी आणि त्याचं व्याकरणिक विश्लेषण पुढच्या वर्गापासून आपण करणार आहोत. व्याकरणिक विश्लेषण. आता इथे मराठी अर्थ घेऊया की नेमकं काय म्हटलेलं आहे. किसा गौतमीने, मुनीने म्हणजे भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला उद्देशून कल्याण मित्रतेच्या, चांगल्या मित्रांच्या संगतीचे महत्त्व सांगितले आहे. कल्याण मित्रांचा सहवास करणारा मनुष्य जो जरी अज्ञानी असला तरीही ज्ञानी होतो. म्हणजेच काय अर्थ, योग्य संगत माणसाला उन्नतीकडे नेते. म्हणजे आपल्याकडे मित्र कोण असावा, तर कल्याण मित्रांचा सहवास असावा असं इथे किस्सा गौतमीने सांगितलेला आहे. की म्हणजे अज्ञानी जर व्यक्ती असला आणि तुम्हाला जर कल्याण मित्र म्हणजे चांगल्या मित्रांचा जर सहवास लाभला ना, तर अज्ञानी व्यक्ती पण ज्ञानी होतो. म्हणून आपले जेवढे पण मित्र आहेत, आपण बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणजे किंवा अभ्यासक म्हणूया किंवा विद्यार्थी म्हणूया किंवा शिक्षक म्हणूया, त्या सर्वांनी एकमेकांसोबत मित्रत्व निर्माण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये जर मित्रत्व असेल अभ्यासकांमध्ये, तर काय होईल, एकमेकांचं ज्ञान म्हणजे कोणी एका गोष्टीमध्ये अज्ञानी असेल तर कोणी ज्ञानी असेल, तर अज्ञानी आणि ज्ञानी व्यक्ती एकत्र मिळून सर्वांना वेगळ्या पद्धतीचं ज्ञान मिळेल. म्हणजेच आपला उन्नतीकडे मार्ग हा जाईल. मग दुसरी गाथा आहे, सज्जन पुरुषांची संगत करावी, त्यांच्या सहवासाने प्रज्ञा वाढते. जो सज्जनांचा सहवास करतो तो सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो. म्हणजे सत्संग, प्रज्ञावृद्धी आणि दुःखनाश. बघा, सज्जनांचा सहवास म्हणजे सत्संग म्हणजे चांगल्या लोकांचा संग धरणे. पुढची गाथा आहे, दुःख जाणावे, दुःखाचा उगम, दुःखाचा निरोध आणि दुःख नाशाचा मार्ग जाणावा, ही चारही आर्य सत्य समजून घ्यावीत. म्हणजे इथे 4 आर्य सत्य समजून घ्यायला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी पण बुद्धाने त्यांच्या जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितलेलंच आहे की हे जे 4 आहेत, 4 आर्य सत्याविषयी यांचा अभ्यासकांनी सविस्तर अभ्यास करावा असं आपल्याला त्या पहिल्याच प्रस्तावनेत बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. हे बाबासाहेबांनी नाकारलेले नाही, तर सविस्तर अभ्यास करायचा आपल्याला सांगितलेलं आहे. पुढील गाथेमध्ये म्हटलेलं आहे, श्री जन्म दुःखमय आहे असे पुरुषांना वश करणाऱ्या सारथीने म्हणजेच बुद्धांनी सांगितले आहे. सवती असणेही दुःख आहे, म्हणजे स्त्रीजन्म दुःखमय आहे. काही स्त्रिया वारंवार प्रसूती करूनही दुःख भोगतात. स्त्री जीवनातील शारीरिक व सामाजिक दुःखांचे वास्तव आहे. पुढील गाथेचा अर्थ आहे, कोमल स्वभावाच्या स्त्रियाही गळा आवडून मारल्या जातात, त्यांना विष दिले जाते. हत्या करणाऱ्यांच्या तावडीत सापडून स्त्री पुरुष दोघेही संकटे भोगतात, म्हणजे संसारातील हिंसा व असुरक्षितता. पुढील गाथा आहे, मी प्रसूती वेदनेत रस्त्याने जात असताना माझा पती मृत अवस्थेत दिसला. मार्गावरच मी बाळाला जन्म दिला आणि स्वतःच्या घरीही पोहोचू शकले नाही. किस्सा गौतमीचे अत्यंत हृदयद्रावक इथे दुःखे तिने तिथे सांगितलेली आहे. माझे 2 पुत्र मरण पावले.
पतीही मार्गातच मृत झाला. आई वडील व भाऊ सर्वांचे एकाच चितेवर दहन झाले. म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा नाश झाला. पुढील गाथा आहे त्याचा मराठी अर्थ. वंश नष्ट झालेल्या, दीन अवस्थेत असलेल्या मला अपरिमित दुःख अनुभवावे लागले. अश्रू वाहिले अनेक हजार जन्मापर्यंत. म्हणजे संसार दुःख अनंत आहेत. त्यानंतर पुढील गाथा आणि त्याचा अर्थ. मी स्मशानात राहिले. माझ्या पुत्रांचे मांस खाल्ले गेलेले पाहिले. कुटुंब नष्ट झालेली, सर्वांनी निंदित. विधवा असूनही मी मृत म्हणजे अमृत म्हणजे निर्वाण प्राप्त केले. म्हणजे धम्माने पूर्ण रूपांतर. पुढील गाथा. मी आर्य अष्टांगिक मार्गाची भावना केली, जो अमृत निर्वाणाकडे नेतो. मी निर्वाण साक्षात केले म्हणजे निर्वाण प्राप्त केले. आणि धम्मदृष्टी प्राप्त केली म्हणजे साधनेचा अंतिम फळ. पुढील गाथा. मी सर्व दुःख काटे काढून टाकले आहेत. ओझे खाली ठेवले आहे. कर्तव्य पूर्ण झाले आहे. मी किसा गौतमी थेरी मुक्त चित्तेने हे उद्गार काढले आहे. म्हणजेच चित्त म्हणजे मनाने, मुक्त मनाने मी हे उद्गार काढले आहेत, असं इथे किसा गौतमी हे त्या गाथेमध्ये म्हणते. आता इथे किस्सा गौतमी थेरी गाथेचा संदेश असा आहे म्हणजे संसार हे अनित्य आहे आणि दुःखमय आहे. दुःखातूनच वैराग्य जन्माला येते. धम्म मार्ग म्हणजे मानसिक उपचार स्त्री सुद्धा अरहंत प्राप्त करू शकते, असे इथे सांगितलेलं आहे. आता आपण जे अठ्ठकथा घेतलेली होती, इथे आपण त्रिपिटक जे आहे त्यामधील गाथा ज्या म्हटलेल्या होत्या त्या आपण बघितलेलं होतं. आता इथे आपण अठ्ठकथेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे थोडक्यात आपण, आता त्यामध्ये खूप मोठं आहे ते. एक किस्सा गौतमी वरती एक वेगळंच पुस्तक तयार होईल. त्यामुळे आपण त्यामधलं फक्त सारांश रूपाने बघणार आहोत की त्या अठ्ठकथेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. तर इथे किस्सा गौतमी थेरी गाथा वर्णना अशी सुरुवात होते अठ्ठकथेची. तिथे पूर्वजन्म व संकल्प असा पहिला भाग आलेला आहे. किसा गौतमी थेरींचा आरंभ पद्मोत्तर बुद्धांच्या काळात होतो. त्यावेळी हंसवती नगरीत जन्म घेऊन बुद्धांच्या सानिध्यात लुख वृक्ष चिवर धारण करणाऱ्या भिक्षुणीला सर्वोच्च स्थान मिळताना पाहताना तेथेच त्यांनी तसाच मान मिळावा असा संकल्प केला. मग हा पूर्वजन्म संकल्प. आता ह्या अठ्ठकथा आहेत नंतर भिक्षूंनी रचलेल्या. त्यामध्ये काही गोष्टी सत्यता आहेत पण त्याची मांडणी कशी केलेली आहे की त्यामध्ये काही अतिशयोक्ती पण बाबी येतात, पण ती साहित्यिक मांडणी करावी लागते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जीवनचरित्र मांडणी केली जाते ना, आणि हे जीवनचरित्राची मांडणी सविस्तर कोणी केलेली आहे, इतर भिक्षूंनी, तर हे साहित्यिक रूपात मांडावी लागते. मग तिथे उपमा येतात. म्हणजे नऊ रस असतात. साहित्यिक रसामध्ये नऊ रस आहे. त्यामध्ये मग वेगळे अलंकार वापरावे लागतात, रूपक अलंकार वापरावे लागतात. म्हणजे अलंकार पण म्हणजे छंद, अलंकार आणि रस असं मिळून काव्य आणि ते जीवनचरित्र साहित्य तयार होत असतं. त्यामुळेच इथे तेच वापरलेलं आहे. थोडं अतिशयोक्ती पण मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. पण यामधून आपल्याला सम्यक म्हणजे मध्यमच याचा आहे की जीवनचरित्र कशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. सुरुवातीला पुनर्जन्म व संकल्प, त्यानंतर वर्तमान काळ आणि बुद्ध काळातील जन्म. तर हे आपल्याला वेगळ्या जीवनचरित्रावरून दिसून येईल. जसं तुम्ही बघितलं मिलिंद प्रश्न जरी हा ग्रंथ बघितला तर अगोदर भिक्षू नागसेन पूर्वजन्मी कोण होते किंवा मिलिंद कोण होता, तर ही पहिली माहिती येते. म्हणजे पूर्वजन्माविषयी माहिती येते. मग नंतर त्यांचा वर्तमान काळ येतो आणि नंतर इतर प्रसंग येतात. हे आपल्याला एक शैली दिसून येईल पाली साहित्याची निर्मिती करत असताना. तर ते शैली म्हणजे त्यामध्ये अतिशयोक्ती जरी असली पण ते एक प्रकारे फॉर्मॅटच त्यांनी तो तयार केलेला आपल्याला दिसून येतो. आता वर्तमान बुद्ध काळातील जन्म. अनेक कल्पात देव मनुष्य लोकात भ्रमण करून गौतम बुद्धांच्या काळात त्या श्रावस्ती येथे गरीब कुटुंबात जन्माला येतात. कृश शरीरामुळे त्यांना किसा गौतमी असे नाव पडले. हे आपण वाचलेलं आहे. हे इथं जीवन आलेलं आहे. आता सिद्धथक मोहोरी प्रसंग. पुत्राच्या मृतदेहासह त्या गावोगावी फिरून माझ्या मुलासाठी औषध द्या अशी विनंती करतात. एका ज्ञानी पुरुषाच्या सल्ल्याने त्या बुद्धाकडे येतात.
बुद्ध अट घालतात, ज्या घरात कधीच मृत्यू झाला नाही तेथूनच सिद्धथक म्हणजे मोहोरियान संपूर्ण नगर फिरूनही माझे घर सापडत नाही, म्हणजे असे घर सापडत नाही की जिथे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. तेव्हा किसा गौतमींना अनित्यता म्हणजे मरण अनित्य आहे, नित्य नाही याची प्रखर जाणीव होते. त्या पुत्राचा देह स्मशानात ठेवून अनित्यता विषयक गाथा उच्चारतात. हे एखाद्या गावाचे, नगराचे किंवा एका कुटुंबाचेच नियम नाही, तर देवांसह संपूर्ण जगाचा नियम हाच अनित्यता आहे. म्हणजे देवासह म्हणजे देव असो की कोणी असो, देवांपासून मनुष्यांसह संपूर्ण जगाचाच नियम आहे की सर्वांचा मृत्यू आहे, असं तिने इथे म्हटलेलं आहे. धम्मप्राप्ती व दीक्षा. बुद्धाकडे परतल्यावर धम्मपदातील गाथा ऐकून त्यांना श्रोतापत्ती प्राप्त होते, म्हणजे बुद्ध पण प्रवचन देतात. मग धम्मपदातील कुठली गाथा म्हटलेली आहे? 287 आणि 114वी जी गाथा आहे धम्मपदातील, ती गाथा बुद्धांनी कोणाला ऐकवली होती? तर किसा गौतमीला. म्हणजेच त्या धम्मपदातील ज्या गाथा कुठून घेतलेल्या आहेत? तर ह्या किसा गौतमीच्या आत्मचरित्रात मधून ह्या 2 गाथा धम्मपदात घेतलेल्या आहेत. त्यांना श्रोतापत्ती प्राप्त होते. त्या भिक्षुणी म्हणून दीक्षित होतात. योग्य मनन चिंतन म्हणजे योनिसो मनसिकार व विपश्यनेने अरहंत प्राप्त करतात. आता या गाथा मी सांगणार नाही, तुम्ही धम्मपद जे आहे त्यामध्ये 287 आणि 114 गाथा बघून म्हणजे बघायच्या आहेत. त्यानंतर पुढे लूख चिवरधारी म्हणून अग्रस्थान. अरहंत प्राप्तीनंतर त्या 3 लूख म्हणजे वृक्ष वस्त्रांचे पालन करतात. जेतवनात बुद्ध भिक्षुणींना क्रमाने अग्रस्थान देताना लूख चिवरधारी भिक्षुणीमध्ये किसा गौतमींना सर्वोच्च स्थान देतात. हा त्यांच्या पूर्वकल्पांचा फळ आहे. आणि आता इथे गाथांचा आशय दिलेला आहे. टीकानुसार अर्थ. कल्याण मित्रता म्हणजे सज्जन संगत संपूर्ण ब्रह्मचर्याचा गाभा आहे. चांगल्या मित्रांच्या सहवासाने अज्ञानीही ज्ञानी होतो. सत्पुरुषांचा सहवास प्रज्ञावृद्धी करतो व दुःखातून मुक्ती देतो. कल्याण मित्रतेमुळे 4 आर्य सत्य म्हणजे दुःख, दुःखाचा समुदय, दुःखाचा निरोध आणि दुःखाचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग समजतात. श्री जीवनातील दुःखांचे वर्णन, उदाहरणार्थ यक्षिणी पटाचाराच्या कथनाकांचा संदर्भ दिला आहे. हे सामान्यीकरण नसून अनित्यता दुःखाचे दर्शन आहे. स्वतः अनुभूती, अपार दुःख, कुटुंब नाश, त्यामध्ये अश्रू, स्मशानातील सहवास असूनही धम्मसाधनेने निर्वाण प्राप्त होते. ही या जीवनचरित्रावरून माहिती होते. यामध्ये आर्यष्टांगिक मार्ग भावित केल्याने धम्मदृष्टी, धम्मदास प्राप्त होतो. शेवटी काटे उपटले, ओझे उतरवले, कुठले दुःखाचे म्हणजे दुःखातील काटे काढले, दुःखातील जे ओझं होतं दुःखाचं ते उतरवलं आणि मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि माझ्या या अशा या दुःखातून म्हणजे दुःखातून मी मुक्त झाले, अशी शेवटी किसा गौतमी आपल्या दुःखातून मुक्त होण्याची मुक्तीची घोषणा करते. तर अशा पद्धतीने आपण किसा गौतमीचं आत्मचरित्र म्हणजेच त्रिपिटकातील भाग, अठ्ठकथेतील भाग काय होता हे आपण थोडक्यात यांच्याविषयी असं बघितलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण ग्रामॅटिकली पण विश्लेषण करणार आहोत, म्हणजे आपला ग्रामरचा भाग आहे. तर 2 भाग, एक टेक्स्च्युअल बघणे, टेक्स्ट आणि दुसरा ग्रामरचा भाग बघणे. तर उद्या आपण ग्रामरचा भाग बघणार आहोत. काल आपला वर्ग झालेला नाही पुण्याला गेल्यामुळे, प्रवासात असल्यामुळे. तर उद्या आपण ग्रॅमॅटिकली बघणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे आपलं ग्रामरच्या माध्यमातून पण समजल्या गेलं पाहिजे, हाच उद्देश आहे. तर आज आपण इथंच थांबूया. याविषयी काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. मॅमने अगोदर विचारलेलं होतं त्याच्याविषयी पण आपण उद्या घेऊया. आणखी ज्या वेगवेगळ्या गाथा दिलेल्या आहेत. तर मॅम तुम्ही मला ते माहिती शेअर केलीच हो असेल. हो, केली सर, केली माहिती शेअर. आणि हां त्या हां पण गाथा जर घेतल्या तर म्हणजे माझाही अभ्यास होईल, म्हणजे अधिक माहिती मिळेल. तुम्ही छान सांगताय समजून वगैरे. हां तो हां आता आपण छान घेऊया ते सांगितलं. उद्या मग. येस. हो हो हो. रोज एक घेतली तरी चालेल, आणि मग व्याकरण पण त्याच्यावरच होते, मग समजेल तरी चांगलं. हम्म. चांगले आहेत त्या पण कथा. हो. अ, ठीक आहे, हे बोला पाठवलं सर. वाटतं मी तुम्हाला. सिलेक्शन 2 आहे हो, काय का पाठवले 1 आहे?
पाठवलंय सर तुम्हाला. हम्म. हे याचं का? हो हो हो. ओके. त्यामध्ये हम्म. पाली आणि म्हणजे फक्त मी मराठी अर्थ दिलाय ना मागच्या वेळेस ना. हो, तुम्ही फक्त याचा मराठी अर्थ दिलाय मला. तर मग आता ही आता किस्सा तुम्ही कशी घेतली ना, या पद्धतीने जर घेतलं ना तर खूप बरं हम्म. होईल. मग चांगलं म्हणजे चांगलं शिकवलं आता किस्सा तुम्ही. सगळंच त्याच्यातलं सगळं तिचं स्त्रीचं जे आहे सगळंच म्हणजे सगळेच घटक आले त्यात, पॉईंट सगळेच आले. तर छान प्रकारे त्याचं वर्णन झालेलं आहे. मग असं जर हे झालं, या सगळ्यांसाठी पण चांगल्याच आहेत ह्या ज्या आहेत त्या थेरी. तर त्या घेतल्या तरी खूप बरं होईल असं मला वाटतंय. हा हा, चालेल. हॅलो सर. हा, बोला बोला. हॅलो. पीडीएफ टाकाल ना नेहमीप्रमाणे? हा हा, PDF टाकतो मी. बर. ते सर्वनाम आणि त्यांच्या पण काय असल्या व्याकरण त्याचं टाका ना पीडीएफ. मध्ये पुन्हा जरा मिस टाकतो. झालं होतं मग. बरं बरं. ओके. पुन्हा सर, टाकतो मी. हा मला हा. एक विचारायचं होतं. काल त्यांनी जे शिकवलं त्या मॅडमने आमच्या, तर सगळं हम्म. विचारत होत्या. मग हा प्रत्यय कसा लागला तसा लागला. तर त्यांनी एक वाक्य काय म्हणले की विभक्तीमध्ये क्रियापदाला प्रत्यय लागत नाही. मग आता आपण तर आम्ही म्हणजे क्रियापद आपण शिकलेलंच आहोत. समजा पिब्ब असेल तर पिणे वगैरे, म्हणजे पालीमध्ये पिब्ब, पिब्बामी, पिब्बामी, काय पिब्बमी वगैरे, असं पिब्बसी. मग हे हा, सी मी वगैरे आपण आता प्रत्यय लागतो, ते त्यांचं वेगळे आहेत. म्हणणं मला बरोबर आहे वेगळं. मॅडमचं म्हणणं. हा हा, हा प्रत्यय आणि ते समजून घेऊया. हा. हे बघा, हम्म. तीन काळ आहेत. तर तीन हम्म. काळाचे प्रत्यय आहेत. म्हणजे पहिला काळ हम्म. बघितला निम सिथ ती अंती, है ना. हो हो दुसरा भूतकाळाचे प्रत्यय आहेत इ इम इ इथ इ इमसु किंवा ओम. हो. भविष्यकाळाचा प्रत्यय आहे इस्साम, काय हा. प्रत्यय आहे? इस्साम वगैरे, इसो, हा, इस्सामी इसामी इसाम इस्ससी इस्सत इस्सती इस्संती, हे प्रत्यय आहेत. हा. तर हे प्रत्यय हो. कशा लागतात माहितीये का? तर हे प्रत्यय हा. लागतात क्रियापदांना. हम्म. हा, हे तर- समजून घ्या हा. क्रियापदांना. क्रियापद कुठल्या आहे मराठीमध्ये बघूया. खातो पितो जातो उठतो बसतो. पालीमध्ये पस्स गच्छ वद, है ना, नम, त्या भुंज. तर हे त्या काय क्रियापद आहेत. म्हणाल्या, लागत नाही म्हणाल्या हा, एक मिनिट मी क्रियापदाला सांगतो, मी प्रत्यय. सांग, एक मिनिट एक मिनिट बरं बरं एक बरं. मिनिट. हा तर हे क्रियापद हे जे हा. आहेत प्रत्यय, हम्म. कुठले प्रत्यय? काळाचे. तर हा काळाचे प्रत्यय लागतात कशाला? क्रियापदांना. पस्स हा. गच्छ वद. हे काळ बरोबर. आता काळ सोडून द्या. आता येऊया आपण विभक्तीकडे. तर विभक्तीचे प्रत्यय आहेत. समजा पुल्लिंगी विभक्ती, स्त्रीलिंगी विभक्ती, नपुंसकलिंगी विभक्ती. पुल्लिंगीचे प्रत्यय काय आहेत? ओ आ, अम ए, हम्म. हो. एही एवी, है ना, आय अस. तर हे विभक्तीचे हो. प्रत्यय लागतं नामांना. नाम आणि क्रियापद हे समजून घ्या. क्रियापद म्हणजे गच्छ, पस्स, वद, म्हणजे खातो पितो उठतो बसतो. आणि नाम हो. म्हणजे काय? मग पुल्लिंगी नाम आहे, स्त्रीलिंगी नाम आहे आणि नपुंसकलिंगी नाम आहे. पुल्लिंगी नाम आहे बुद्ध. तर बुद्धाला हे विभक्तीचे प्रत्यय लागतात. म्हणजेच काय? विभक्तीचे प्रत्यय नामांना लागत असतात आणि काळाचे प्रत्यय क्रियापदाला लागत असतात. हे दोन भाग समजून घ्या. हे पण सुरुवातीला कन्फ्युजन होतंच, मलाही तसंच झालेलं होतं. तर हे हम्म. समजून हम्म. घेणं बरोबर. गरजेचं आहे. हम्म. हा, म्हणजे तर क्रियापदांना काळाचे प्रत्यय लागतात आणि हा विभक्तीला नामाचे, म्हणजे विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते नामांना लागतात. नाम म्हणजे काय? पुरुषाचं नाव असेल, कुठल्याही स्त्रीचं असेल किंवा नपुंसकलिंगी नाम असेल, त्यांना लागतं. म्हणून त्या मॅमनी तसं म्हटलं की क्रियापदाला विभक्तीचे प्रत्यय लागत नाही. कारण क्रियापदाच्या काळाला प्रत्यय लागतात, विभक्तीला लागत नाही. विभक्तीचे प्रत्यय नामांना लागतात आणि नामांचे प्रत्यय कधीच काळाचे प्रत्यय नामाला लागत नाही. नाम म्हणजे काय? नाव व्यक्तीचं, हम्म. पुरुष असेल, स्त्री हा. असेल किंवा नपुंसकलिंगी नाम असेल. हो हो. बरं झालं मी विचारलं. मी पण सर आणि कन्फ्युज होते आणि हा. कसा प्रश्न विचारायचा असं हे वाटत होतं. पण म्हटलं हम्म. काय खरं मी चुकीचं ऐकलं की काय. पण छान सांगितलं. हे त्यांचं वाक्य मला जरा थोडंसं हे वाटलं होतं की आपण तर क्रियापदांना सगळे लावतोय आपण, आणि मग ह्या कसं काय असं म्हणतात. मग म्हणजे आता तुम्ही क्लिअर सांगितलं नाम आणि क्रियापदाला आहे. हा, तर हे क्लिअर होण्यास, कारण हा तुमचाच प्रश्न तर नाही आहे. हा मला, हा बोला बोला. हा, ते बोला. धातू आणि क्रियापद काहीतरी विषय आहे ना, धातू धातू हम्म. किंवा धातूचं रूप, ते जरा हम्म. कधीतरी समजावून सांगा ना. या धातूला हे कसं लागलं किंवा काय ते. बरोबर. तसं आपण ग्रामरमध्ये घेतलं होतं सुरुवातीला, पण पुन्हा घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. हं. हे बघा, सरांनी पण जो प्रश्न विचारला ना खूप महत्वाचा आहे, आणि मॅडम तुम्ही जो प्रश्न विचारला तो पण खूप महत्वाचा. का महत्वाचा आहे? कारण या समस्येमधून मी गेलेलो आहे
आणि मग मी गेलेलो असल्यामुळे मला ही माहिती झालेलं आहे की जी मला ऑलरेडी समस्या आलेली आहे सुरुवातीला शिकताना, ते प्रत्येकालाच येते. आता जे तुम्ही म्हटलं ना की हे विभक्तीला प्रत्यय लागत नाही, कसं लागतं, हा पण प्रश्न मला पडला की कसं होतं. पण मी अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रत्यय लागतात, पण कुठल्या कुठल्या म्हणजे कुठल्या प्रत्यय कशाला लागतात हे माहिती असणं गरजेचं आहे. बरं. तर हे दोन भाग आपण समजले. क्रियापदांना काळाचे प्रत्यय लागतात आणि नाम जे आहे नामांना विभक्तीचे प्रत्यय लागतात. म्हणजे हे दोन भाग वेगळे बरं. आहेत. आणि याचा बरोबर. आपण आता सरांनी जो प्रश्न विचारला तो आपण ग्रामॅटिकलमध्ये पुन्हा सांगूया आपण, की नेमकं बाबा क्रियापद म्हणजे काय. आता इथे प्रश्न येतो की ठीक आहे बाबा, धातू म्हणजे काय, मग धातू कशाला म्हणतात, मग क्रियापद कशाला म्हणतात, नाम कशाला म्हणतात, मग एकवचन काय आहे, द्विवचन काय आहे, सर्वनाम काय आहे, नाम काय आहे. हे कन्फ्युजन होतं, लोकांना समजत नाही. तर ते आपण स्टेप बाय स्टेप आणखी घेऊया. म्हणजे ह्या काय म्हणतात त्याला, उदाहरणार्थ बघा, तुम्हाला जर पुस्तक समजायचं असेल तर तुम्हाला अनुक्रमणिका समजून घ्यावी लागते. तर हे जे आहेत ना, हा. हे बेसिक गोष्टी, हे अनुक्रमणिका समजा ग्रामर समजून घेण्याच्या अगोदर. तर ते पुन्हा समजून घेऊया आपण, काही प्रॉब्लेम, उद्या समजून घेऊया आपण. ओके सर, ओके. येस.